रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या अधिक महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी भरल्याने आपल्याला काय फायदा होतो आणि त्या ओटी भरल्याचं काय पुण्य आहे, ती काय करायची, ओटी कशी भरायची, ओटीच्या साहित्याचं काय करायचं. अधिक मासात आपल्या कुलदेवीच्या ठिकाणी आपण जाऊन ओटी भरू शकतो का, अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. बघा, देवी आईची कृपा आपल्यावर, आपल्या घरावर राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण हे बघा, जसं आपले आईवडील आपला सांभाळ करतात, तसंच कुलदेवी आणि कुलदैवत हे आहे ते आपले आईवडील असतात. ते आपल्या घराचा सांभाळ करतात. आपल्या घरावर त्यांचे कृपाछत्र राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी अशा विशिष्ट दिवशी तुम्ही जर काही सेवा केली, त्याचा मानसन्मान केला, तर ते भरभरून आशीर्वाद आपल्याला देतात. आणि मुख्य म्हणजे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावरती कायम राहतो. आणि या अधिक महिन्यामध्ये, अर्थात धोंड्याच्या महिन्यात, कुलदेवीच्या उपासनेचं, कुलदेवीच्या सेवेचं सुद्धा महत्त्व असतं. कुलदेवता ही त्या संपूर्ण कुटुंबाची खरं तर आई असते. आणि म्हणूनच तिची सेवा वेळच्या वेळी होणं, तिची उपासना वेळच्या वेळी होणं हे देखील आवश्यक आहे. तर आता बघा, ओटी जर तुम्हाला भरायची असेल ना, तर तुम्ही आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवीचा टाक असतो किंवा मूर्ती असते किंवा कुलदेवीचा फोटो असतो, तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर सुद्धा अशी ओटी भरली तरी चालेल. किंवा तुमच्या गावामध्ये, शहरामध्ये योगायोगाने तुमच्या कुलदेवीचं मंदिर असेल, तर तिथे सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता. किंवा आपल्या कुलदेवीचं जे मूळ ठिकाण आहे तिथे जाऊन देखील तुम्ही आपल्या कुलदेवीची ओटीही भरू शकतो. कारण अधिक मासामध्ये आपण कुलदेवीला तिच्या मूळ ठिकाणी जाऊन तिचा मानसन्मान हा करू शकतो. आता आपण जाणून घेऊया की घरच्या घरी किंवा मंदिरात जाऊन आपण आपल्या कुलदेवीची ओटी कशी भरावी. देवीची ओटी भरणं हा आपल्या कुलदेवीचा कुळाचाराचा एक भाग असतो. आणि कुलदेवीचा कुळाचार प्रत्येक घराण्याने पार पाडला पाहिजे. आणि त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्ही सुद्धा आपल्या कुलदेवीची ओटी भरायला विसरू नका. तुम्ही कुलदेवीची ओटी तुमच्या घरी देखील भरू शकता. आता अधिक मास सध्या चालू आहे, तर आता कुठला पण मंगळवार येईल, शुक्रवार येईल, अष्टमी किंवा पौर्णिमा, या दिवशी तुम्हाला कुलदेवीची ओटी नक्की भरायची आहे. आता आपण जाणून घेऊया देवीच्या ओटी भरण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं. तर बघा, एक साडी किंवा फक्त ब्लाऊज पीस, तसंच शृंगाराचं साहित्य घ्यायचं. तुमच्या घरामध्ये जर तुम्ही नवीन आणलेली साडी असेल तर ती घेतली तरी देखील चालेल, फक्त कोरी हवी. दक्षिणा घ्यायची आहे. तसंच एका पानाचं नारळ घ्यायचं, शेंडी देवाकडे असावी, बदाम, हळकुंड, सुपारी, मुठभर म्हणजे वाटीभर तांदूळ, एक फळ, खाण्याचा विडा, तांबूल, हळदी कुंकू, हिरव्या बांगड्या, 7 किंवा 5 खोबऱ्याचा तुकडा, गजरा, देवीला वाहणारा हार, फुले, साहित्य. ओटी भरताना साडीवरती ब्लाऊज पीस आणि त्या ब्लाऊज पीसावरती आपल्याला हे सर्व साहित्य जे आहे ते ठेवायचं आहे. त्याचबरोबर खण देखील आपल्याला ठेवायचं आहे. आता ओटी कशी भरायची, तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे. ताटामध्ये तुम्हाला साडी ठेवायची आहे. शक्यतो देवीला ओटीमध्ये नऊवारी साडी ठेवली जाते, तर ती साडी बऱ्यापैकी तुम्हाला छान अशी उघडून ठेवायची. जी थोडीशी उघडून ठेवायची आहे. देवीला जी साडी आपण अर्पण करतो ती सुती किंवा रेशमी असावी. कारण बघा, सुती आणि रेशमी धाग्यामध्ये देवतांकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची, धरून ठेवण्याची क्षमता असते, जी आहे ती इतर धाग्यांमध्ये तुलनेमध्ये ह्या सुतीची जास्त असते. म्हणून देवीच्या ओटीमध्ये साडी नऊवारी, ती रेशमी किंवा सुती असावी. काठपदराची असावी. किंवा तुम्ही खण देत असाल, म्हणजे ब्लाऊज पीस देत असाल, तर ब्लाऊज पीस पण शक्यतो अशाच पद्धतीचा असावा, जसं की रेशमी, सुती वगैरे, थोडासा काठ असलेला. आता यानंतर दुसरी गोष्ट, साडीचा रंग जो आहे तो काळा निळा किंवा डार्क निळा असा नसावा. तुम्ही शक्यतो ओटीमध्ये लाल, केशरी, पिवळा, हिरवा, गुलाबी अशा रंगाची साडी जी आहे ती तुम्ही निवडू शकता. तर एका ताटामध्ये आपल्याला अशी साडी जी आहे ती ठेवायची आहे. नंतर त्याच्यावर आपल्याला खण ठेवायचा आहे, म्हणजे ब्लाऊज पीस ठेवायचा आहे. त्यामध्ये संपूर्ण पाण्याने भरलेला एक नारळ देखील ठेवायचा आहे. आणि त्यानंतर सुपारी, हळकुंड, बदाम, खारीक, खोबरं तुम्हाला ठेवायचं आहे. 1 रुपयाचं नाणं. येता शक्तीने तुम्हाला यथाशक्ती 21-51 जेवढे जमली तेवढी दक्षिणा ठेवायची. हिरव्या बांगड्या, लाल बांगड्या ठेवू शकता. गजरा तर आवर्जून ठेवायचा. थोडेसे घरचे तांदूळ, शृंगाराचे दागिने जेवढे तुम्हाला ठेवता येतील तेवढे ठेवायचे. मणी, मंगळसूत्र, जोडवे, कानातले, टिकडी, बांगड्या, नेलपेंट वगैरे 16 शृंगारापैकी जेवढं सामान ठेवलं आलं तेवढं ठेवायचं. तर अशा प्रकारे ठेवायचं आहे. आणि ओटी अर्पण करताना नारळाची जी शेंडी आहे
ना तर ती देवीकडे असली पाहिजे. आणि त्यानंतर ओटीमध्ये विडासुद्धा ठेवला जातो. विडा म्हणजे काय? हो, तर जे आपण पान खातो ना, त्या पानाचा विडा बनवला जातो. तो देवीला अर्पण करायचा असतो. त्याला तांबूल देखील म्हणतात. जर हा विडा आहे ते तुम्हाला जिथे देवीचं मंदिर असतं तिथे तुम्हाला विडा सहज मिळून जाईल. यासोबत बघा, तुम्हाला एक फळ तुम्हाला त्यामध्ये ठेवायचं आहे. तुम्ही केळी म्हणा, सफरचंद म्हणा, या गोष्टी तुम्हाला ठेवायच्या आहेत. आता हे संपूर्ण ताट जे आहे तर अशा प्रकारे तयार झाल्यानंतर या ताटाला तुम्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत. त्याचप्रमाणे जी ओटीचे साहित्य आहे, जे शृंगाराचं साहित्य आहे, तसंच ओटीचं साहित्य आहे, त्या सर्वांना देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. ओटीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे तांबूल किंवा पानाचा विडा असतो, हे लक्षात ठेवा. आणि ही जी ताट आहे, म्हणजे बघा, ही जी ओटी आहे ती पहिली आपल्या छातीला स्पर्श करायचा आहे. मग त्यानंतर देवीच्या पायाजवळ आपल्याला ती अर्पण करायची आहे. देवीकडून चैतन्य मिळावे मनामध्ये तुम्ही देवीला अगदी मनापासून प्रार्थना करा की ही देवी आई गं, मी तुला ही ओटी माझ्या यथाशक्तीने अर्पण करते आहे. आणि अजूनही काही इच्छा असेल तर तुम्ही ती देखील तुम्हाला सांगायची आहे. किंवा नेहमी इच्छाच असं काही नाही, तुम्ही अगदी मनापासून प्रार्थना केली, माझ्या घरामध्ये सुखशांती भरभराट नांदू दे. चूक भूल झाली असेल तर माझ्याकडून क्षमा कर, माझ्याकडून झाली असेल तर आई मला क्षमा कर. कारण बघा, आपण माणूस आहो, कधी कधी चुका होतात तर जातातच. तर अशा प्रकारे तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने ओटीही भरायची आहे. तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी घरच्या घरी अशा पद्धतीने भरू शकता. जर मंदिरात ओटी अर्पण केली तर बदलत्या आपल्याला एकतर प्रसाद मिळतो किंवा मग देवीचा हार वगैरे मिळतो त्या बदल्यात. तर ते आपण घरी घेऊन देवाऱ्यामध्ये ठेवू शकतो. पण जर समजा तुम्ही घरी ओटी भरली तर त्या वस्तूंचं काय करायचं? तर ओटीतल्या ज्या काही शृंगाराचे दागिने, साडी वगैरे आहेत, त्या काही गोष्टी आहेत तर त्याच आपण किंवा आपल्या घरातील महिला वापरू शकतात आणि त्या आपण वापरायच्या आहेत. खायच्या गोष्टी सगळ्या घरातल्यांनी प्रसाद म्हणून खायच्या आहेत. दक्षिणा जी आहे ती वापरू नका. ती तुम्ही एखाद्या जवळपासच्या मंदिरामध्ये जे असेल तर तिथे मंदिरामध्ये दानपेटीमध्ये वगैरे तुम्ही टाकू शकता. सगळ्या वापरायच्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही स्वतः वापरू शकता. पण देवीला अर्पण केलेल्या वस्तू ह्या मासिक पाळीमध्ये अजिबात चालत नाहीत, ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा. आणि ओटीच्या हिरव्या बांगड्या लहान असतील तर आपण तुळशीला देखील घालू शकतो, मोठ्या असतील तर आपण स्वतः देखील वापरू शकतो. आता ओटी भरण्याची दुसरी देखील पद्धत सांगते. आता ओटी धान्याने कशी भरावी बघा. ओटीमध्ये आपण एक धान्य ठेवलेलं असतं आणि ते म्हणजे तांदूळ. तर ते तांदूळ एखाद्या परातीत किंवा ताटामध्ये ओतायचे बघा, जेणेकरून ओंजळीमध्ये आपल्याला ते घ्यायला व्यवस्थित येतं. वाटीभर किंवा पसाभर तांदूळ म्हणजे खूप काही जास्त नसतात. तर ते आपल्याकडून जेवढ्या वेळेस ते ओंजळीत घेता येतील तेवढ्या वेळेस घ्यायचं असतं. 3दा 2दा 5दा तर 5दा 7दा घेतलं ते चालतं. आणि बघा, पुन्हा ताटामध्ये टाकायचं, देवीसमोर न्यायचं, पुन्हा ताटामध्ये टाकायचं. म्हणजे ताटामध्ये जी ओटी आहे त्यामध्ये त्यावेळेस देवीचा जय जयकार करायचा. जसं की बोला उदो अंबाबाईचा उद उद, नाही तर आई राजा उद उद, तुम्ही असं देवीचं जय जयकार करत नेहमी जशा पद्धतीने करता तशाच पद्धतीने करायचं. आणि ते तांदूळ पहिल्यांदा ओटीच्या स्वरूपात तुम्ही देवीसमोर न्यायचं आणि पुन्हा खाली ताटामध्ये टाकायचं. त्यानंतर एकदा धान्याने ओटी भरून झाली की सगळं साहित्य जे आहे तशाच्या तशा भांड्यासह उचलायचं. म्हणजे तुम्ही ताटात ठेवलं असेल, परातीत ठेवलं असेल किंवा टोपलीमध्ये ठेवलेलं असेल तर ती जी आहे ती तशीच उचलायची. टोपलीत असेल, परात असेल किंवा ताट असेल, आणि देवीसमोर न्यायची असेल. छातीच्या लेवलने ती देवीसमोर आपल्याला न्यायची असते आणि पुन्हा खाली ठेवायची. आता ही सगळी ओटी तुम्ही 3दा 5दा करून देवीसमोर न्या, पुन्हा खाली ठेवा. अशा पद्धतीने करून देवीची संपूर्ण ओटी जी आहे ती तुम्ही भरून घ्या. आता ही ओटी भरताना सुद्धा तुम्हाला देवीचा जय जयकार करायला मात्र अजिबात विसरायचं नाही. बघा, तुम्हाला सुरुवातीला व आता अशा ओटी भरण्याचा 2 पद्धती सांगितल्या आहेत. तर तुम्ही त्यापैकी कोणत्याही पद्धतीने आपल्या कुलदैवतेची ओटी जी आहे ती भरू शकता. आता आपण ओटीचे काही नियम मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर बघा, ओटी भरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या? तर बघा, आपल्याला ओटी भरायची आहे यथाशक्तीने. तुम्हाला ओटी भरा, पण ती मनापासून भरावी. एखादा छोटासा ब्लाऊज पीस आणि नारळाची ओटी भरली म्हणून देव माझ्यावर पावणार नाही का? तर असं अजिबात नाही. आपण देवीला मनापासून केलेली जी भक्ती आहे ती जास्त प्रिय असते. मनापासून कुठलीही गोष्ट केली ना, मग देवी आई आपल्या हाकेला नेहमीच धावून येते. आणि म्हणून यथाशक्तीने तुम्हाला ओटी भरायची आहे. आता बघा, दुसरी गोष्ट अशी की बघा, ज्यांना या प्रकारातली साडी किंवा वस्त्र घेणं शक्य होणार नाही तर त्यांनी नवीन कोऱ्या ब्लाऊज पीसने देवीची ओटी भरली तरीसुद्धा चालेल. आमची परिस्थिती नाही, आम्हाला जे जमत नाही ते होत नाही तर नका घेऊ. देवी काही तुमच्यावर रुसणार नाही. समजा तुम्हाला कधी नाईलाजाने नारळसुद्धा उपलब्ध झाला नाही तर तुम्ही त्याला पर्याय म्हणून एखादी खोबऱ्याची वाटी, एखादं फळ किंवा सुपारी वापरली ओटीमध्ये तरी देखील चालेल. तसेच ओटीमध्ये लिंबू देखील ठेवतात. आता बघा, ओटीसाठी आपल्याला 1 वाटी धान्य लागतं. बघा, त्यामध्ये प्रामुख्याने महत्त्वाचं तांदळाचा समावेश करावा.
तुटलेला तांदूळ घ्यायचा नाही, फक्त अख्खा तांदूळ आपल्याला घ्यायचा असतो. आता बघा, साधारणतः तुमच्या दोन्ही हाताच्या ओंजळीमध्ये मावेल एवढे धान्य तुम्ही ओटी भरण्यासाठी वापरू शकता, किंवा त्याहून तुम्हाला जास्त घ्यायचे असेल तर ते सुद्धा चालेल. पसाभर किंवा 1 वाटी घेतलं तरीसुद्धा चालेल. ओटी भरण्यासाठी तांदूळ हे चालेल. बघा, देवीला आवडणारा पानाचा विडा तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्ही घरच्या घरी विडासुद्धा बनवू शकता, तयार करू शकता. समजा तुम्हाला विडा बनवायला जमत नसेल तर तुम्ही विड्याच्या पानावर फक्त थोडीशी बडीशोप टाकली, खडीसाखर टाकली, ठेवली तरी देखील चालेल, किंवा फक्त विड्याचंच पान त्या ओटीच्या साहित्यामध्ये ठेवलं तरी देखील चालतं. बघा, आता ओटी भरताना सर्वप्रथम तुम्हाला स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या कुलदेवीला किंवा कुलदेवीच्या टाकाला, फोटोला, मूर्तीला तुम्ही हळदी कुंकू लावा. त्यानंतर ओटीच्या साहित्यामध्ये आपण देवीसाठी घेतलेली फुलं किंवा हारांचा गजरा, वेणी देवीला अर्पण करायची. त्यानंतर ओटी भरायची. आता घरच्या घरी देवीची ओटी भरलेली असेल तर संपूर्ण दिवसभर, रात्रभर ती ओटी देवीच्या समोर तशीच राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उचलून घेऊन मग तुम्ही ती साहित्य कशा पद्धतीने वापरायचं तर ते ठरवा, मी जे तुम्हाला आधी सांगितलं त्याप्रमाणे. आता जर बघा, जर आपल्या घरातील स्त्रीला काही अडचण असेल, मासिक पाळी वगैरे असेल, त्यामुळे जर तिला ओटी भरता येत नसेल तर तिच्याऐवजी आपल्या घरातील इतर कोणत्याही एका सदस्याने देवीची ओटी भरली तरी चालेल. पण त्यामध्ये पुरुषाने ओटी भरली तरी पण चालेल. कुमारिका मुली असतील त्यांनी ओटी भरली तरी चालेल. पण मी म्हणते की अडचण 5 दिवसाची असते, अधिक महिना अख्खा आहे, तर तुम्ही कोणताही शुक्रवार, पौर्णिमा, त्या दिवशी मंगळवार बघून ओटी महिलेने भरू शकता. ओटी भरण्यासाठी अगदी घरातली साडीसुद्धा तुम्ही देवीला नेऊ शकता. फक्त स्वतः नेसलेली नसावी, म्हणजे घडी न मोडलेली साडी तुम्ही देवीची ओटी भरण्यासाठी नेऊ शकता आणि स्वतःच्या पैशाने ती साडी खरेदी केलेली असावी. तर बघा, अशा पद्धतीने, साध्या सोप्या पद्धतीने मनापासून तुम्ही देवीची ओटी भराल तर देवी आई नक्कीच तिचा स्वीकार करेल आणि तुमच्या मनातील मोठ्यातली मोठी इच्छासुद्धा नक्की पूर्ण होईल. देवीची ओटी भरण्याचे मुख्य कारण हे आहे की त्यामुळे आपल्याला एक प्रकारचं चैतन्य मिळतं. देवीची जी काही आध्यात्मिक ऊर्जा आहे ती आपल्याला प्राप्त होते आणि आपली कुलदेवी आपल्या संपूर्ण कुटुंबाचं कल्याण करते. त्यामुळे देवीला अशा पद्धतीने साडी चोळीची ओटी अर्पण करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. तर या अधिक मासात अशा सोप्या पद्धतीने ओटी भराल अशी मी तुम्हाला सांगते ही गोष्ट, कारण देवीची ओटी भरणं खरंच हे खूप भाग्याचं आपल्यासाठी आहे, मी असं म्हणेन. कारण कुलदेवी ही आपल्या कुळाचा उद्धार करत असते. तिच्यासाठी करणं म्हणजे ही एक आपल्यासाठी संधी आहे. आणि अधिक महिन्यामध्ये आपण जशी आपल्या आईची ओटी भरतो तर देवी ही सुद्धा आपली आईच आहे. ती आपल्या कुळाचं रक्षण करते, म्हणजे ती सुद्धा आपली आईच आहे. तर तिची ओटी देखील तुम्ही आवर्जून भरा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा.